ध्येय प्रकाशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज इयत्ता 10वी विषय भूगोल। आज आपण दुसरा धडा अभ्यासणार आहोत। तर दुसऱ्या धड्याचं नाव काय, तर स्थान आणि विस्तार। तर स्थान आणि विस्तार याच्यामध्ये आपल्याला कोणत्या देशाचं स्थान नकाशामध्ये कुठल्या ठिकाणी आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे। तर आता इथं आपला भारताचा फ्लॅग म्हणजेच झेंडा दाखवलेला आहे। पहा, पुढे दोन देशाचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत, त्यांचा वापर करा, त्या आधारे हे देश कोणते ते ओळखायचे। म्हणजे आपल्या देशाचा ध्वज म्हणजेच झेंड्याचे चिन्ह दिलेले, आता त्यावरून आपल्याला हे कोणत्या देशाचे आहे हे ओळखायचे। तर त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल। तर बघूया सूचक विधाने काय आहेत। तर जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश, आता जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे। त्यानंतर मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे, मग कोणता देश आहे जो की मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे। क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे, मग कोणत्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ आहे। त्याच्यानंतर पहा, क्रिकेट, त्यानंतर मसाल्यासाठी कोणता आणि दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येत असलेला देश कोणता। तर ही प्रश्न विचारलेले। तर सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे, मग सांबा नृत्य प्रकार म्हणजे सांबा हा डान्स कोणत्या देशामध्ये खेळ आहे, कोणत्या देशामधला हा लोकप्रसिद्ध हा नृत्य प्रकार आहे। तर जगाचा कॉफी पॉट असे ह्या देशाला का संबोधले आहे। त्यानंतर फुटबॉल हा खेळ कोणत्या देशामध्ये लोकप्रिय आहे, त्या देशाचं नाव काय। हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कशामध्ये भेटणार आहे, तर या नकाशामध्ये। बघा, देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानीचे नाव नवी दिल्ली, पाहिजे नकाशामध्ये दिलेले नवी दिल्ली, आणि त्या राजधानीचे जे नाव दाखवले नकाशामध्ये तर त्याचे एक चिन्ह दिलेले पहा, असे दोन गोल आहेत आणि मध्ये डॉट आहे। तर त्या ह्या चिन्हांनीच आपल्याला देशाची राजधानी ह्या नकाशामध्ये शोधायची। पुढे दिलेलं आहे स्थान, विस्तार व सीमा। बघा, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। बघा, उत्तर आणि पूर्व गोलार्धात सांगितलेलं आहे की भारताचं स्थान जे आहे पृथ्वीवरचं ते उत्तर, म्हणजे इथं दाखवलेलं बघा, उत्तर ते पूर्व गोलार्धामध्ये आहे। आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश येतो। आशिया खंड जो आहे त्याच्या दक्षिण भागामध्ये हा देश येतो। त्यानंतर आकृती 2.1 हा भारताचा नकाशा आहे। या साहाय्याने भारताच्या मुख्य सीमांचा विस्तार शोधा, अंशाची मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा। त्यानंतर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे, तर ते 6°45 उत्तर अक्षवृत्तावर आहे। बघा, भारताच्या दक्षिणेकडील जे टोक आहे का नाही, इंदिरा पॉइंट हे जे आहे तर हे कुठल्या अक्षवृत्तावर आहे, तर उत्तर अक्षवृत्तावरती आहे हे। पुढे बघूयात आपण, देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्यांच्या आधारे वहीमध्ये लिहायची। आता एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यांमध्ये दिशांची नावं लिहिलेली आहेत की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे, आणि त्याच्या समोरच शेजारचे देश, सागर आणि महासागर आपल्याला लिहायचे। म्हणजे मग पूर्वेला कोणते देश आहेत, मग त्या देशामध्ये सागर कोणकोणते आहेत, महासागर कोणकोणते आहेत त्यांची नावं लिहायची। मग उत्तरेला कोणते आहेत, पश्चिमेला कोणते आहेत, दक्षिणेला कोणते आहेत, त्या सर्व देशांची नावे आणि त्या देशामध्ये असलेले सागर आणि महासागरांची नावं लिहायची। आता देशांचे नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य। बघा, हा जो नकाशा आहे हा कोणता देशाचा आहे, तर ब्राझील या देशाचा आहे। आता राजधानीचे नाव काय, ब्राझिलिया। बघा, देश ब्राझील आहे पण राजधानी कोणती आहे, तर ब्राझिलिया। तर या ब्राझिलिया म्हणजे ब्राझील या देशाचे आपल्याला काय पाहिजे, स्थान, विस्तार व सीमा। तर पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे। म्हणजे काहीच जो भाग असतो तो फक्त उत्तर गोलार्धात आहे आणि बाकीचा सगळा भाग कशामध्ये आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये आहे। तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। बघा, या नकाशामध्ये हा कुठल्या देशाचा आहे, तर ब्राझील देशाचा नकाशा आहे। या देशाची राजधानी देखील बघा इथं दाखवलेली आहे, कोणत्या चिन्हाने, ते बघा इथं ब्राझील हा म्हणजे ब्राझील देशाची जी राजधानी आहे ब्राझिलिया हे ह्या चिन्हाने दाखवले। चिन्ह समोर दिलेलं असतं देशाचं नाव किंवा देशाची राजधानी जे तिथं दिलेली असते। आता राज्य सीमा कोणत्या चिन्हाने किंवा कोणत्या रंगाने, तर असे डॉट
छोट्या छोट्या रेषा आहेत आडव्या, त्याला गुलाबी कलर आहे, त्या रेषांनी काय दाखवलेले आहेत, या देशाची राज्य सीमा दाखवली. आंतरराष्ट्रीय सीमा पण अशीच आहे, पण आतमध्ये काय आहेत, छोटे छोटे स्टार आहेत, आणि त्या कोणत्या रंगाने दाखवले, तर ब्लॅक रंगाने दाखवले. मग कुठे कुठे आहेत हे पहा. इथे हा जो भाग आहे तो काय आहे, आंतरराष्ट्रीय सीमा, आणि राज्य सीमा म्हणजेच हा भाग, आतील भाग, जो की गुलाबी आडव्या रेषेने दाखवलेला आहे. आता इथे परत आकृती 2.2 मध्ये निरीक्षण करायचे आणि ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर काय करायचे ते आपल्या शोधायचे त्या नकाशामध्ये. मग हा खेळ सुद्धा होऊ शकतो. आपण 2-3 जणांमध्ये हा खेळ म्हणून अभ्यास सुद्धा करू शकतो की चल तू मला इकडचे देश सांग, उत्तरेकडील सांग, पूर्वेकडील सांग, पश्चिमेकडील सांग, मग त्यातले सागर सांग, महासागर सांग. असं करून आपण हा खेळद्वारे सुद्धा या तक्ता पूर्ण करू शकतो. ब्राझीलच्या संदर्भात या देशांची व महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे आपल्याला काय करायचे, वहीत लिहायचे. म्हणजे पुस्तकातच लिहायचे का आपल्याला नाही, तर वहीमध्ये पण असा सेम तक्ता आपल्याला आखायचा आहे आणि तक्त्यामध्ये ती पूर्ण माहिती आपल्याला काय करायची, भरायची आहे. आता भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा. सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जावे. बघा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, तर 1947 साली, आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिल्या 20 वर्षांमध्ये किती वेळा युद्ध करावे लागले, तर 3 वेळा युद्ध करून त्यांना सामोरे जावं लागले. मग अनेक भागातील दुष्काळी परिस्थितींना तोंड देणे, अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. बघा, सगळ्यात विकसनशील देश जो असेल तर कोणता आहे तो देश, तर भारत देश आहे. भारत ही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. म्हणजेच भारत हा देश जगातील विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते, कारण भारत या देशांमध्ये तरुणांची संख्या जी आहे ती जास्त प्रमाणात आहे, म्हणून देखील भारताकडे एक तरुण देश म्हणून सुद्धा पाहिले जाते. तर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा, इथे जी दिलेली आहे ती भारताची आहे आणि इथे खाली जी सांगितलेली ती ब्राझीलची आहे. मग आता दोघांमध्ये काय फरक आहे ते पाहूया. तर ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. बघा, भारत देश जो होता तो ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, पण ब्राझील देश कोणाचा होता, तर पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. भारत देशामध्ये 1.5 शतक लागले आणि ब्राझील देशासाठी 3 शतकांपेक्षाही अधिक काळ लागला. आता ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. बघा, फरक सुद्धा विचारू शकतात यावरती की आता भारत देशाला कधी स्वातंत्र्य मिळालं, तर 1947 साली, पण ब्राझीलला कधी, तर 1822 या साली मिळाले. तर 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. म्हणजेच ब्राझील या देशाला आर्थिक विकासाचा हातभार लावणारा देश म्हणून आणि प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील हा देश म्हणजे ब्राझील देशाकडे पाहिले जाते. तर आकृती 2.3 मध्ये जग आराखडा म्हणजे जगाचा आराखडा दाखवलेला आहे. तर या आकृतींमध्ये बघा, सर्व खंड व महासागरांना काय करायचे, तुम्हाला नावे द्यायची. आता ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवायचे. बघा, एकाच रंगाने रंगवायचे का हे देश, नाही, कारण ब्राझील हा देश वेगळा आहे, भारत हा देश वेगळा आहे. मग त्या देशांमधील आपल्याला काय रंगवायला सांगितले की भारत हा देश वेगळ्या रंगाने आणि ब्राझील हा देश वेगळ्या रंगाने रंगवायचा आहे. नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचे अंशात्मक मूल्य सुद्धा लिहायचे. विषुववृत्त दाखवल्यानंतर ते किती अंशात्मक आहेत ते सुद्धा आपल्याला नकाशामध्ये लिहायचे. त्यानंतर दिशादर्शक दाखवायचे, दिशा दाखवायची, पूर्वेला, उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला कोणत्या दिशेला आहे ते.
तर तुम्ही असलेल्या देशांच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला काय करायची, लिहायची आहेत. म्हणजेच जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे, त्याचबरोबर कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे, ब्राझील व भारत या देशाचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहेत ते सांगायचे. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत, तुमच्या वहीत या देशाचे ध्वज काढायचे. त्यानंतर दोन्ही देशाच्या बोधचिन्हांविषयी आपल्याला काय करायची, माहिती सांगायची किंवा माहिती लिहायची. आता बघा, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोधा. आताच आपण फरक पाहिलाय की भारत हा देश 1947 साली आणि ब्राझील हा देश 1822 साली, या दोन देशांना काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हा दोन देशांमधील स्वातंत्र्योत्तर काळातील काय आहे, फरक आहे. तर ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कुठे होते आणि तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधायचे. त्यानंतर आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. बघा, दोन्ही देशांमध्ये फरक आहे. दोन्ही देशांमधला स्वातंत्र्य दिन जो आहे तो वेगवेगळ्या दिवशी, आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो 15 ऑगस्टला असतो आणि ब्राझील या देशाचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो 7 सप्टेंबर या दिवशी असतो. तर भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. तर ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलेले आहे. म्हणजे तेथील जे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या नावावरूनच ब्राझील या देशाचं नाव पडलेलं आहे. मग त्या वृक्षाचं नाव काय होतं, तर पाऊ ब्राझील असं होतं. त्या नावावरूनच ब्राझील हा या देशाचे नाव पडलेले आहे. आता या धड्याच्या खालच्या तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पुढचं आहे प्राकृतिक रचना व जलप्राणी. बघा, आपल्या भारत देशाचीच प्राकृतिक रचना आणि जलप्राण्यांनी दाखवायची आपल्याला. म्हणजे हा देश आहे, या देशाचा हा नकाशा आहे. आकृती 3.1 मध्ये हा नकाशा दाखवलेला आहे. भारताचा आहे. बघा, भारतातील 6 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या देशास आहे. बघा, 6 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग बघायचा आहे, ते पण भारतातीलच बघायचे आपल्याला, कारण भारताचाच नकाशा आहे. आणि मग तो कोणत्या दिशेचा आहे ते सांगायचे. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधायची, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. त्यानंतर गडद हिरव्या रंगाने दाखवलेला, गडद हिरवा रंग म्हणजेच हा डार्क इथे दिलेला आहे बघा, समुद्र सपाटीपासून. या बॉक्स मध्ये सुद्धा कलर दिलेला असतो आणि नकाशामध्ये सुद्धा कलर दिलेला असतो. तर ज्या ठिकाणी डार्क हिरवा रंग दाखवलेला आहे तो आहे उत्तरेकडील भूमीचा उतार देश. मग तो कोणत्या देशास येतो ते दाखवायचंय आपल्याला. त्यानंतर अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करायची. पूर्व घाटातील शिखरांचे नाव सांगायचे. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागाने अंकित आहे. त्यानंतर निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगायचे. सह्याद्री पर्वतांची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे हे देखील आपल्याला नकाशावरून सांगायचंय. तर आकृती 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची. आता हा जो नकाशा आहे हा नकाशा कशाचा आहे किंवा कोणत्या देशाचा आहे, तर हा नकाशा आहे ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आहे. तर अमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगायची, बरोबर. आता इथं सूची दिली, त्या सूचीमध्ये उंची आणि मीटर मध्ये दिलेला आहे. त्यानंतर तिथं कलरने तो बॉक्स दाखवलाय की ऑरेंज कलर जे आहे ते 1000 उंची मीटर मधला आहे. त्यानंतर पिवळा कलर 500, ग्रीन 200, अशा प्रकारे कलर दाखवलेत आणि त्याच्या समोर उंची मीटर मध्ये दिलेली आहे. तर अमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे. त्यानंतर 500 ते 1000 मीटर उंची असलेले प्रदेशाचे काय करायचे आपल्याला निरीक्षण. म्हणजे 500 ते 1000 मध्ये कोणकोणते देश येतात त्यांचं निरीक्षण करायचे आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराच्या दिशाच्या संदर्भात वर्णन करायचे. म्हणजे पिवळा म्हणजे हा पॅटनॉन, त्यानंतर कोणकोणते आहेत पहा बरं. त्यामध्ये पिवळ्या रंगाने दाखवलेले ब्राझीलची उच्चभूमी सुद्धा येते, त्यामध्ये साओ फ्रान्सिस नदी पण येते त्यामध्ये. तर यांचं आपल्याला काय करायचे निरीक्षण करायचे. अमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटर पेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत ते शोधायचे. 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागांचे वर्णन सुद्धा आपल्याला आपल्या शब्दांमध्ये द्यायचं आहे.
आता भारत म्हणजेच आपला जो नकाशा आत्ताच आपण पाहिलाय, त्या भारत देशाची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताच्या खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. मग कोणते ते 5 विभाग आहेत जे की प्रमुख आहेत? एक आहे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारीपट्टीचा प्रदेश आणि द्वीप समूह. हे जे आहेत हे 5 प्रमुख विभाग आहेत. ते पण कशाचे आहेत? तर प्राकृतिक विभाग आहेत. ते पण कोणत्या देशाचे? तर भारत देशाचे. त्यामधला पहिला पाहूया की हिमालय. बघा, हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. कोणता पर्वत आहे हिमालय? तर अर्वाचीन. रिकाम्या जागेमध्ये प्रश्न विचारतात की डॅश डॅश हा अर्वाचीन वली पर्वत आहे. तर कोणता? तर हिमालय. तर ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. आता ही पर्वत प्रणाली कोणत्या खंडात आहे? तर आशिया खंडामध्ये आहे. जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. त्याचबरोबर हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिका ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. बघा, सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती? तर सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग जी आहे ती आहे शिवालिक म्हणून या नावाने ओळखली जाते. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. बघा, कोणकोणत्या रांगा आहेत? तर लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच त्याला हिमाद्री पण म्हणतो, व हिमालय पलीकडील रांगा ज्या की आढळतात आपल्याला त्या अनुक्रमे कोणत्या आहेत? तर अर्वाचीन आहेत आणि प्राचीन सुद्धा आहेत. तर याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय असे भाग केले. बघा, पर्वतरांगाचे पश्चिम हिमालयामध्ये भाग केलेले 3 भाग आहेत, जे की हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय त्यालाच आपण कुमाऊ हिमालय म्हणतो आणि पूर्व हिमालय त्यालाच आपण आसाम हिमालय असेही म्हणतो. म्हणजे हे 3 भाग आहेत. आता उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग जो आहे तो गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. बघा, बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. तर या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. काय नाव आहे या प्रदेशाचं? तर सुंदरबन नाव आहे. आकृती 3.3 पाहायचंय आपल्याला. तिथं आकृतीमध्ये दाखवलंय की सुंदरबन म्हणजे त्रिभुज प्रदेशाची प्रतिमा दाखवलेली आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कोणता? सुंदरबन. तर उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. बघा, राजस्थान मधला जो वाळवंटी प्रदेश आहे, वाळवंटाने व्यापलेला जो भाग आहे तो बहुतांश भाग हा या राजस्थानचा या वाळवंटाने व्यापलेला आहे. तर याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. बघा, काय इथं मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय चालतो? कारण येथील जी मृदा म्हणजेच जमीन जी आहे ती कशी आहे? सुपीक असल्याने तेथे शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तर द्वीपकल्प म्हणजेच काय? तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजेच भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो.
यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. बघा उत्तरेकडे कोणता वली पर्वत आहे तर अरवली हा सर्वात प्राचीन पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची की अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे, अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे, त्याचबरोबर अरवली पर्वतांच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वत रांगांची नावे सांगायची, दख्खनच्या पठारांचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो, त्याचबरोबर दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वत रांग आहे, पश्चिम घाटांची वैशिष्ट्ये सांगायची, पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करायची, पश्चिम घाटाला जलविभाजक असं का म्हणतात हे देखील आपल्याला सांगायचे. तर किनारपट्टीचा प्रदेश भारताला सुमारे 7500 किलोमीटर म्हणजेच किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. बघा भारताला किती किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे असं जर विचारलं तर 7500 किंवा त्यालाच 7500 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे असे म्हणतो. तर द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. बघा पश्चिमचा जो किनारा आहे तो कोणत्या समुद्राला लागून आहे तर अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगराच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी ही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. बघा पूर्व किनारा जो आहे तो बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. बघा द्वीपसमूह म्हणजे काय तर भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी काय आहेत बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात. म्हणजेच अरबी समुद्राच्या समूहालाच काय म्हणतो आपण लक्षद्वीप बेटे असे म्हणतो. तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखले जातात. म्हणजेच अरबी समुद्राला लक्षद्वीप बेटे म्हणतात तर अंदमान निकोबारच्या द्वीपसमूह बंगालच्या उपसागरातील जे बेटे आहेत ते कोणत्या नावाने ओळखले जातात तर अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखले जातात. तर बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळांची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची जी आहे ती कमी आहे. तर अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर निकोबार समूहात ही काही बेटे कंकण द्वीपांच्या स्वरूपात आहेत. आता त्याचबरोबर ब्राझील बघूया की ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. तर ब्राझीलमध्ये लांब वर पसरलेले व अति उंच पर्वत नाहीत. तर उत्तरेकडील अमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पेराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. तर किनारी भागात ही मैदाने विस्तीर्ण नाहीत. तर ब्राझीलचे प्राकृतिक भाग कोणकोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. एक आहे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. ही जे आहेत ही 5 प्राकृतिक विभाग जे ब्राझील देशांमधील आहेत. तर उच्चभूमी म्हणजे काय तर दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापला आहे.
जो की ब्राझीलचा दक्षिण जो भाग आहे तो विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र या नावाने ओळखले जाते. बघा, ब्राझीलचे जे विस्तीर्ण असा पठार आहे ते 3 वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पहिला आहे ब्राझीलचे पठार म्हणून ओळखला जातो, दुसरा आहे ब्राझीलची उच्चभूमी आणि ब्राझीलचे ढाल क्षेत्र या 3 नावांनी ओळखले जाते. तर ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत पसरलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराईमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारली आहे. तर ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्यांची उंची जी आहे ती 3014 मीटर आहे. तर ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटर पेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची जी आहे ती 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. तर उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाही. या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. तर उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्यांच्या स्वरूपात दिसून येतो. तर अजस्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी देखील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. तर काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. साओ पाउलो ते पोर्तो अलेग्रेसच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारावरती काय होते ती संपते. तर अजस्र कड्यांमुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्यांच्या पलीकडे वातविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अर्वेक्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. तर किनारी प्रदेशामध्ये ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. बघा, या किनाऱ्यामध्ये 2 विभाग आहेत, उत्तर आणि पूर्व. तर उत्तरेकडील अमापा पासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नार्तो पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल. तर तेथून पुढे दक्षिण दिशेला पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. बघा, उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा कसा बनलेला आहे तर सखल बनलेला आहे, कारण तेथे नद्या येऊन मिळतात. या किनाऱ्यावर माराजो बेट, माराजो उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजो हे मोठे किनारे बेट आहे. ते अमेझॉन व टॉकेटिन्स नद्यांच्या मुख्य दरम्यान तयार झाले आहेत. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. तर या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला येऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. तर काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. तर मैदानी प्रदेश जे आहेत ते ब्राझील मधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतात. एकतर उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे, पॅराना नदीचा भाग. अमेझॉन व ब्राझील मधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. तर अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. तर अमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किलोमीटर असून 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240
किलोमीटर इतकी कमी होते, तर जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. तर अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय म्हणजेच वर्षावने आहेत. तर ब्राझील मधला दुसरा मैदानी भाग म्हणजेच ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्याकडील पॅराग्वे पॅराना या नदीच्या उगमाकडील भाग. तर पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. तर पॅटर्नल या जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. तर पॅटर्नल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझील मधील माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये आहे. पॅटर्नलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. तर द्वीपसमूह जे आहे ते मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेट ही संचयनातून निर्माण झाली आहेत, तर सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. तर सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून म्हणजेच 300 किलोमीटर पेक्षा दूर अटलांटिक महासागर आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. तर दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप असे म्हणतात. तर जलप्रणाली म्हणजेच काय तर पाहून घेऊया की आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत देशातील नद्या दाखवल्या आहेत. 2 ड्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि अमेझॉन नदींची खोरे दाखवणारे नकाशे तयार करायचे. नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्यायची. तर गंगा नदी आणि अमेझॉन नदी यांच्या खोऱ्याबद्दल तुलनात्मक आपल्याला काय करायची माहिती सुद्धा लिहायची. तर पहा इथे दिलेले आहे की एकूण पाणलोट क्षेत्र जे की 84 किलोमीटर, मग ती गंगा नदी अमेझॉन नदी नदीची एकूण लांबी दिली, नदीतून वाहणारा विसर्ग मग घनमीटर प्रति सेकंद याप्रमाणे दोन्ही दिलेला आहे गंगा नदीचा आणि अमेझॉन नदीचं. तर ब्राझील मधील जलप्रणाली जी आहे ती विचार करता लक्षात घेता देशांमध्ये 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. ती कोणकोणती, तर अमेझॉनची खोरे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. तर अमेझॉनची जलप्रणाली जी आहे तर अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. तर अमेझॉन मधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ जो आहे तो वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडे गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावरती होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. तर त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. तर अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी जी आहे ती सुमारे 150 किलोमीटर आहे. तर तुमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरील एखादे गाव विचारात घ्यायचे म्हणजेच या अंतराचा अंदाज तुम्हाला घेता येईल. तर अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जे आहे ते जल वाहतुकीस काय आहे योग्य आहे. तर आकृती 3.4 मध्ये ब्राझील जलप्रणाली दाखवलेली आहे. पहा उत्तर आणि इथे किलोमीटर मध्ये पण दाखवलेलं आहे की कोणकोणत्या नद्या आहेत. मग त्या नद्यांची नावं दाखवलेली आहे. तर पॅराग्वे पॅराना जलप्रणाली या 2 नद्या ज्या आहेत त्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ज्या आहेत ते दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेल्या रुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होत असतो. तर साओ फ्रान्सिस्को ही ब्राझील मधील 3री महत्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीतच येते. तर ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास ती काय करते जाऊन मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग जो आहे हा जल वाहतुकीस योग्य आहे. तर किनारी प्रदेशातील नद्या ज्या आहेत तर ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्वाच्या आहेत.
त्यापैकी पारानिबा, इटापेकूर या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. तर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो आणि पुरागू आकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला येऊन मिळते. आता हे भारताचा जो नकाशा आहे, तर भारतातल्या नकाशामध्ये पण जलप्रणाली दाखवली आकृती 3.5 मध्ये. तर उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे दोन प्रकारे काय केलेले इथे वर्गीकरण केलेले आहे. तर नदी जी आहे ते कोणत्या चिन्हाने, तर निळ्या अशी रेष जी आहे आडवी रेष त्या रेषेने दाखवली आहे आणि उगम स्थान जे आहे ते नकाशांमध्ये गोल या चिन्हाने दाखवलेलं आहे. तर हिमालयातील नद्या ज्या आहेत ते हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या ज्या आहेत ते विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, तर पावसाळ्यात त्यांना काय येतो, पूर येतो. तर या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. तर या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा दोन समूहांचा समावेश केला जातो. तर सिंधू व तिच्या उपनद्या म्हणजेच कोणत्या नद्या, तर झेलम, चिनाब, रावी व बियास. तर पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू आणि काश्मीर या लडाख मधून वाहतात. या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. तर सिंधूची एक प्रमुख उपनदी जी आहे ती आहे सतलज. ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने ती काय करते, वाहते. तर सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळांच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते आणि हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक काय आहे, उपनदी आहे. तर गंगेची एक मोठी उपनदी म्हणजेच बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. तर हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगोपो या नावाने ओळखली जाते आणि हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहंग असे नाव आहे. तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे म्हटले जाते. तर गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग काय होतो, त्या ठिकाणी वाढत जातो. तर ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. तर द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यामध्ये येऊन मिळतात. त्यापैकी महत्वाच्या नद्या म्हणजेच जबळ, केन, बेटावा आणि शोण या नद्या आहेत. तर द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. म्हणजे पश्चिम वाहिनीला कोणत्या नद्या, पूर्व वाहिनीला कोणत्या नद्या, या दोन प्रकारे यांचं काय केलेलं आहे, द्वीपकल्पीय नद्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर द्वीपकल्पीयांच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्वाचा जलविभाजक आहे. तर द्वीपकल्पीय नद्यांमध्ये विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. तर या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. तर केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरांपर्यंत पज्जलपात साचलेले आहे. या पज्जल साठ्यांनाच आपण काय या नावाने ओळखतो, तर कयाल असे स्थानिक नाव आहे त्या साठ्यांना. तर पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी जी आहे ती कमी आहे, पण प्रवेग जो असतो तो जास्त असतो. तर केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरात मधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आढळून येते. तर उत्तर गुजरात मधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या एक वेगळा गट आहे. तर यात तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तर तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. म्हणजे तापी आणि नर्मदा नदी कुठून वाहते, तर खचदरीतून. आणि महानदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रात मिळणारी नदी जी आहे ती अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी आहे. तर ही नदी अरबी समुद्रात
कच्छच्या आखातात मिळते, तर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत ते द्वीपकल्पाच्या बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. तर गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम जो आहे तो पूर्व घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील कितव्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी, तर दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. तर कृष्णा नदीचे खोरे हे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख काय आहेत, उपनद्या आहेत. तर कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते. बघा, कावेरी नदी जी आहे ती कुठल्या राज्यातून वाहते, तर कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातून वाहते. तर या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी काय केलं गेलं आहे, उपयोग केला गेला आहे. तर चोल राजाने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आज ही धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. बघा, इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 18 वर दिलेला जो नकाशा आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करायची. तर ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत सुद्धा तुम्हाला काय करायची, चर्चा करायची. अशा प्रकारे हा धडा इथे संपलेला आहे. आपण इथंच थांबतो. थँक्यू.